रतनसुत्त. महापरित्राण पाठ मध्ये सगळ्यात महत्वाच्या सुत्तांपैकी एक सुत्त रतनसुत्त. या सुत्ताच्या प्रतापाने भगवान बुद्धांनी वैशाली नगरीला दुष्काळापासून, महारोगापासून आणि भूत प्रेत पिशाच इत्यादी अमनुष्य यांच्यापासून वाचवलं. असे रतनसुत्त जे बुद्धांच्या काळापासून आतापर्यंत आपण परित्राण पाठामध्ये घेत आलेलो आहोत आणि पुण्यवान लोकांची ते मदत करत आलेलं आहे. बुद्ध धम्म संघाचे गुण याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मनुष्यांचं आणि अमनुष्यांचं देखील कल्याण होतं असं बुद्ध म्हणतात. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धम्मसंघांच्या या परिती क्लासमध्ये. आपण ह्या वर्षावासच्या सिरीज मध्ये काही महत्वाच्या सुत्तांचा अभ्यास करत आहोत. सुरुवातीला आपण बघितलं वर्षावास म्हणजे काय, उपोषण म्हणजे काय, वर्षावास कसा केला पाहिजे, उपोषण कसा केला पाहिजे, अष्टशील काय. नंतर आपण मित्र कसा असावा हे बघितलं की बुद्धांनी कोणत्या मित्राची संगत करावी असं सांगितलं. त्याचबरोबर आपण 10 कुशल कर्म बघितलेत की कशा प्रकारे आपण या वर्षावासच्या काळामध्ये कुशल कर्म करू शकतो. आणि अजून खूप सारे व्हिडिओज आपण बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मंगलसूत्राबद्दल बघितलं की बुद्धांनी तुमच्या माझ्या कल्याणासाठी आणि देवता लोकांच्या कल्याणासाठी 38 प्रकारचे मंगल धर्म सांगितले. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता आपण रतनसुत्तांचा अभ्यास करणार आहोत आणि भविष्यामध्ये खूप सारे महत्वाचे सुत्त जे आपल्याला एक बेसिक नॉलेज मध्ये माहिती पाहिजे आपण यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर खूप सारे महत्वाचे सुत्त आहेत जे फार मोठी असतील. धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, सामान्य फल सुत्त, असे मोठमोठ्या सुत्तांना पण आपण हात लावणार आहोत. तुम्हाला जर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक आहे तिथे त्याला तुम्ही जॉईन करा. खूप सारे पालीचे क्लासेस वर्कशॉप सुद्धा आपण भविष्यामध्ये घेणार आहोत. चला मग सुरू करूया. रतनसुत्त. आता रतनसुत्ताची एक पार्श्वभूमी आहे. रतनसुत्त आपल्याला वैशाली बद्दल सांगतो. वैशालीमध्ये खूप एक मोठी घटना होते त्याच्या संदर्भात आहे. आता वैशाली ही नगरी एकदम सदैव संपन्न, सगळ्या गोष्टींनी, सगळ्या लक्झरीने संपन्न. तिथे एक परंपरा होती. 7707 राजांनी तिथे वेळोवेळी राज्य करत आलेलं होतं आणि सगळ्यात समृद्ध असं ते राज्य होतं. सगळ्यात समृद्ध असं ते राज्य होतं आणि बुद्धांनी त्यांची खूप कौतुक केले की वैशालीचे राजे लोक, वैशालीचे लोक किती श्रद्धा संपन्न आहेत, का ते इतके पॉप्युलर आहेत, का ते इतके सक्सेसफुल आहेत. बुद्धांनी पण त्यांचं बराचसा गुण गायलेला आहे. आपल्याला खूप साऱ्या सुत्तांमध्ये पण हे बघायला मिळतं. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये यांचा रेफरन्स येतो. आता यांचं जे मेन ठिकाण आहे वैशाली, इथे एक फार मोठा असा एक अकाल येतो, दुष्काळ येतो. खूप संपन्न, प्रत्येक गोष्टीमध्ये असा सक्सेसफुल आणि एकदम फ्लरिश असलेला हा जो वैशाली नगरी होती, इथे आता दुष्काळ पडतोय. दुष्काळामुळे काय होतं, खूप सारे लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले. उपाशी लोक मरू लागले. प्रत्येक चौकामध्ये, गल्लीबोळीमध्ये, रस्त्या रस्त्यावर लोक भुकेने मरू लागलेत. आणि कालांतराने लोक मरू लागले तर त्यांचा वास येऊ लागला आणि त्या वासाने अट्रॅक्ट झाले काही अमानुष, त्याला आपण भूत प्रेत पिशाच म्हणूया, ते अट्रॅक्ट झाले. त्यांच्यामुळे अजून काही लोक मेलेत आणि ह्या जास्त प्रकारे लोक मरत गेल्यानंतर मग खूप मोठा एक महारोग तिथे पसरला आणि त्या रोगाच्या संक्रमणाने खूप सारे लोक अजून मरू लागलेत. अशा प्रकारे ह्या तीन भयांनी, एक दुष्काळ पडला, नंतर अमनुष्य तिथे आलेत आणि त्यांच्यामुळे पण लोक मेलेत, आणि तिसरं म्हणजे की त्या ठिकाणी महारोग पसरला, संक्रमण झालं, कोविड सारखा किंवा असा एक प्लेग सारखा मोठा रोग तिथे पसरला आणि लोक मरू लागले. लोक चिंतेमध्ये येऊ लागले, लोक परेशान झालेत. लोक राजाकडे लोकांनी धाव घेतली आणि राजाला म्हणू लागले की राजा, आपल्या नगरीमध्ये खूप मोठं संकट आलंय. असे हे 3 प्रकारचे दुर्भिक्ष, असे 3 प्रकारचे महासंकट आपल्यावरती आले. राजे, तुम्ही काहीतरी करा, लोकांना यातून तुम्ही वाचवा. असं काही लोक राजाला विनंती करतायत. आणि काही लोक म्हणतायत, अरे हा राजा दुराचारी आहेत म्हणून असं हे संकट लोकांवरती आलंय. असं म्हणतात, तो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको, की जर राजा धार्मिक असेल ना तर लोक पण धार्मिक असतात. जर राजा पापी असेल तर लोकांवरती, राज्यावरती खूप मोठं संकट येतं. असे खूप सारी उदाहरणं आपल्याला धम्मपद, जातक, अर्थकथा यांच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतं. आणि तसंच लोक इथे रेफरन्स देत आहेत, अरे हा राजा दुराचारी आहे, हा राजा पापी आहे म्हणून या वैशाली नगरीवरती, त्याच्या राज्यावरती इतकं मोठं संकट आलेलं आहे. असं लोक पण, काही लोक त्याला असे विरोध करू लागले आणि काही लोक विनंती करू लागले. राजाला प्रश्न पडतो की खरंच मी दुराचारी आहे का? तर राजाने सभा बोलवली आणि राजा तिथे डिस्कस करू लागला त्यांच्या लोकांसोबत. मग जे पुरोहित लोक होते, ज्यांना पूर्ण माहिती होती त्यांच्या पूर्ण परिवाराची, त्यांनी 7 पिढ्या जाऊन बघितलं की नाही राजे, तुम्ही काही पापी नाहीये, तुम्ही तर खूप शिलवान आहे, तुम्ही खूप दानधर्म केलाय वगैरे वगैरे वगैरे. मग राजा निर्दोष आहे असं ठरतं.
मग करायचं काय? आता इतकं मोठं संकट आलेलं आहे वैशाली या नगरीवरती, मग काय करायचं? मग खूप सारे जे बुद्धिजीवी लोक असतात ते म्हणतात की आपण काहीतरी कर्मकांड करूया, आपण काहीतरी बलिकर्म करूया. आता बलिकर्म म्हणजे एखादा नैवेद्य देणे, ज्याने हे जे भूत प्रेत आले ते चालले जातील, त्याला हे तो रूप चालला जाईल, अशा प्रकारे. बलिकर्माचा अर्थ नेहमी बली देणं असा नसतो, काही दान धर्म देणं असं असतो. पण कालांतराने लोकांना बलीला बलीमध्ये कन्वर्ट केलं आणि फक्त बली देऊ लागले, हे आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये बघू लागतं. आता गोष्ट अशी की मग लोकांनी डिस्कस केलं की हो, आपण कोणाला तरी बोलवलं पाहिजे किंवा आपण दान धर्म केला पाहिजे. तेही करून बघतात, त्याने काहीच फरक पडत नाही. जैसे थे वैसे तसंच पडलेलं आहे. मग अजून काही बुद्धिजीवी लोक म्हणतात, अरे या ह्या राज्यामध्ये असे असे पंडित लोक आहेत. बुद्धांच्या वेळेस अजून 6 प्रकारचे, त्याला आपण तत्वज्ञानी लोक बोलूयात, की ज्यांचे पण खूप मोठे फॉलोअर्स होते. बुद्धांसारखे नाही, पण आपली एक फिलॉसॉफी ठेवणारे, आपली एक मान्यता ठेवणारे काही गुरु होते. त्यांना खूप लोक फॉलो सुद्धा करायचे आणि समाजामध्ये त्यांचा थोडा मानपान सुद्धा होता. मग काही लोक म्हटले की आपण त्यांना बोलवूया. मग एक हुशार व्यक्ती म्हणतो, अरे नाही, त्यांना बोलवण्यापेक्षा तुम्ही बुद्धांना बोलवा. बुद्ध तर सम्यक संबुद्ध आहेत, देवता मनुष्य त्यांची पूजा करतात, आपण त्यांनाच बोलवूया. ठीक आहे, ठरतं. मग बुद्ध कुठे आहेत? आता हे लोक वैशालीमध्ये आहेत आणि बुद्ध आहे राजगृहामध्ये, गंगा नदीच्या पलीकडे. अजून कसं करायचं? तर मग आपण राजगृहाचा जो राजा आहे बिंबिसार, त्याला आपण विनंती करू आणि बुद्धांना त्वरा करून लवकरात लवकर तुम्ही वैशालीला यावं आणि तुम्ही आमची यातून सुटका करावी, अशा प्रकारे तिथं ठरतं. मग या ठिकाणी 2 लोकांची नेमणूक केली जाते. आता महाली लिच्छवी त्याच्यामध्ये असतो, त्या 2 लोकांपैकी खूप श्रद्धा संपन्न आणि ऑलरेडी स्वतःपन्न झालेला व्यक्ती त्या लिच्छवीमध्ये असतो आणि त्याच्यासोबत अजून एखाद्या पुरोहिताला सोबत पाठवतात राजा बिंबिसाराकडे. आता हा महाली लिच्छवी आणि हे पुरोहित खूप सारा भेटवस्तू घेऊन राजाकडे जातात, बिंबिसाराकडे जातात आणि राजाला विनंती करतात, राजा, आमच्या वैशाली नगरीमध्ये खूप मोठं संकट आलंय, कृपा करून तुम्ही आमची मदत करा, आम्हाला तुम्ही बुद्धांकडे घेऊन जा आणि प्लीज तुम्ही बुद्धांना सांगा की तुम्ही वैशालीला चला. राजा म्हणतो, बाबा मी कोणी नाहीये बुद्धांना सांगणारा, तुम्ही स्वतः बुद्धांकडे जा, तुम्हीच बुद्धांना विनंती करा आणि बुद्ध नक्की तुमची मदत करतीलच, तुम्ही जा. ते लोक बुद्धांकडे जातात, बुद्धांना पूर्ण प्रकरण सांगतात की भगवंत असं असं झालेलं आहे, आमची मदत करा. मग बुद्ध परमिशन देतात की हो चालेल, मी वैशालीला येतो. हे ठरलं. आता राजाला कळतं बिंबिसाराला की भगवान बुद्ध आता वैशालीला जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हा प्रसंग आपल्याला धम्मपद अट्टकथेमध्ये पकींडक वग्गामध्ये बघायला मिळतो. असे त्यांनी खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण या ठिकाणी रथसुद्धा बघत आहोत, म्हणून त्याची एक पार्श्वभूमी आपण बघत आहोत की आता बुद्ध राजगृहावरून आता ते वैशालीला जाणार आहेत. मग राजा खूप चांगल्या प्रकारे, बिंबिसार राजा खूप चांगल्या प्रकारे एक अरेंजमेंट करतो की ते गंगा नदीपर्यंत जातील आणि मग गंगा नदीपासून वैशालीपर्यंत त्यांना लिच्छवी जे आहेत वैशालीचे, ते त्यांना घेऊन जातील त्यांचं स्वागत वगैरे करून. खूप मोठा प्रसंग आहे की राजाने किती चांगल्या प्रकारे रस्ते बनवले, विहार बांधले, बुद्धांची सेवा करत, दानधर्म करत त्यांना गंगा नदीपर्यंत पोहोचवलं. मोठमोठ्या बोटिंग मधनं मोठमोठे जहाज बनवले, बुद्धांना बसवलं, भिक्षू संघ बसला आणि मग ते वैशालीच्या त्या तटापर्यंत गेले. तिकडनं लिच्छवींनी पण तसं जोराने स्वागत केलं, खूप मोठ्या गतीने त्यांचं स्वागत केलं, धूमधडाक्यामध्ये त्यांचं स्वागत केलं. आणि जसं आता बुद्ध हे वैशाली नगरीच्या द्वारावरती पोहोचतात, अचानक काय होतंय, खूप मोठे घनदाट असे ढग येतात आणि जोर जोरात पाऊस पडायला लागतो. खूप मोठ्याने पाऊस पडतो. किती मोठा पाऊस पडतो, तर कुठे कुठे कमरे इतकं, कुठे कुठे गळा इतकं पाणी जमा होतं. खूप धो पाऊस पडतो. आता नुकताच खूप मोठा पाऊस पडलेला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय, खूप पाऊस पडलेला आहे. आणि हा जो पाऊस आहे ना, हा सगळा पूर जो आलाय, समजा पाणी आलंय, हे पाणी आता खूप जोरामध्ये वाहू लागते पूर्ण शहरामध्ये आणि हे पाणी आता गंगेच्या नदीमध्ये जाऊन, हे गंगेमध्ये जाऊन आता मिळतंय. आणि ह्या इतक्या प्रेशरमुळे जे पाणी आलंय, पाऊस पडलाय, त्याने जितक्या पण डेड बॉडीज तिथे होत्या, ते वाहून जाऊ लागला गंगेमध्ये. एका तऱ्हेने ते वैशाली नगर आता स्वच्छ होऊ लागलं, ते स्वच्छ झाले. तिथे बुद्ध आलेत, वैशाली नगरीमध्ये बुद्ध आलेत, इतका मोठा तिथे संघ आलाय, तर वरती इंद्राला कळतं, अरे बुद्ध तिथे आलेत, बुद्ध आता तिथे खूप मोठा उपदेश देणार आहेत वगैरे, खूप मोठा प्रसंग आहे. बुद्ध, इंद्र स्वतः त्याचं ते तामतीस मधनं तिकडनं बाहेर निघून तो खूप साऱ्या देवता लोकांसोबत बुद्धांकडे येतो, बुद्धांना नमन करतो आणि बुद्धांसोबत तोही तिथे असतो. ते लोक नगरामध्ये प्रवेश करतात. तसंच जे अमनुष्य आहेत, अपाय भूमीमधले जे प्राणी आहेत, त्याला आपण भूत पिशाच किंवा इतर जे
वेगवेगळ्या योनीमध्ये लोक आहेत ते तिथे बुद्धांना बघतात की बुद्ध आलेले आहेत आणि इथे इंद्राला बघतात, देवांचा राजा इंद्र आलेला आहे. तर भीतीपोटी बाकीचे जे लोक असतात अमनुष्य ते तिकडनं पळू लागतात. पूर्ण वैशाली नगरी सोडून ते आता पळू लागतात. असा एक प्रसंग आहे. लाजेने किंवा घाबरून ते पळू लागतात आणि मग रत्नसुत्ताची सुरुवात होते. या ठिकाणी भगवान बुद्ध आनंदांना बोलवतात. भगवान बुद्धांच्या पात्रामध्ये, जे पात्र मार्बल पासून बनवलंय, दगडांपासून बनलेलं पात्र आहे, त्या पात्रामध्ये पाणी घेऊन ते रतनसुत्त बनते आनंदांना करायला सांगतात आणि त्या पाण्याचा छिडकाव ते अख्ख्या वैशाली नगरीमध्ये करतात. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की आपण परित्राण पाठ करत असताना पाणी ठेवतो, नंतर त्या पाण्याचा शिडकाव करतो. तर हे कुठनं सुरू झालंय? तर आपल्याला हे रत्नसुत्तामध्ये बघायला मिळतं. बनते आनंद रत्नसुत्ताचं पठण करत 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 पूर्ण वैशाली नगर फिरतात आणि त्याचा छिडकाव करतात आणि असं म्हणतात की जेव्हा त्यांनी असा छिडकाव केला, ते पाणी शिंपडलं, रत्नसुत्ताचं परित्राणाचं पाणी त्यांनी शिंपडलं, तेव्हा जे लोक रोगी झाले होते ते बरे झालेत, अमनुष्य लोक पळू लागलेत. फार वैशाली नगरीचे जे गेट होते, जी तटबंदी होती किंवा जे कंपाऊंड होते त्यावरती उड्या मारून मारून पळू लागलेत, लोक बरे होऊ लागलेत. अशा प्रकारे रतनसुत्ताच्या आधीचं वर्णन आहे. आता बनते आनंद रतनसुत्त गातायत, त्याचं रिसायटेशन करतायत, त्याचं संगायन करतायत आणि आपण या ठिकाणी आता रतनसुत्ताचं संगायन करतोय. परित्राण पाठामध्ये खूप महत्वाचं हे सुत्त आहे. खूप घेण्यासारखं, खूप शिकण्यासारखं, तुमचं माझं कल्याण करणारं हे सुत्त आहे. तुमची माझी रक्षा करणारं हे सुत्त आहे. रतन सुत्त. रत्न काय? रत्न काय? रत्न आहेत बुद्ध धम्म संघ. या जगामध्ये यं किंचिं रतनं लोके विद्यते विविधा पुथु रतनं बुद्ध समं नथी रतनं धम्मं समं नथी रतनं संघं समं नथी तस्मासोत्थी भवन्तु मे. असे हे 3 रत्न आहे. बरोबर. इतर रत्नांची तुम्ही काय किंमत लावाल आणि इथे हे बुद्ध धम्म संघ आहे, या 3 रत्नाची तुम्ही काय किंमत लावाल? बरोबर. बुद्धाच्या धम्माची तुम्ही काय किंमत लावाल? असे हे 3 रत्न आहेत. या 3 रत्नांच्या प्रतापाने अनेकांचं मंगल झालंय. आज सुत्त ऐकून आपले होईल असं आपण अपेक्षा करूया. रतनसुत्त. आता रतनसुत्त, रतन शब्द कुठनं आलाय? रत्न आपण बघितलं, पण त्याची व्याख्या आहे रती जनेती. ज्या वस्तूची रती जनेते, रत त्याची अटॅचमेंट वाढते, त्याच्याबद्दल आवड निर्माण होते, अशी गोष्ट आहे रत्न. रती जनेती. एखाद्या रत्नाबद्दल तुमची आवड वाढते, अटॅचमेंट वाढते, इंटरेस्ट वाढतो, असं रत्न. रती जनेते. आता या ठिकाणी आपण रतनसुत्ताची एक प्रस्तावना बघत आहोत. कोटी सत सहस्रेसु चक्रवालेसु देवता. आता जे देवता आहे कुठले? चक्रवाळेसु. चक्रवाळ म्हणजे समजा आपली आकाशगंगा आहे, हे एक चक्रवाळ आहे असं आपण समजूया. पुढे कोटी सत सहस्रेसु. कोटी म्हणजे 1 करोड, सत म्हणजे 100, सहस्र म्हणजे 1000. आता तुम्ही आकडा लावा, कॅल्क्युलेशन करा. 1 करोड, 100, 1000 म्हणजे 1 करोड 1 लाख इतके जे चक्रवाळ आहे त्यांचे देवता लोक. कोटी सत सहस्रेसु चक्रवाळेसु देवता यस्सानं पटिगणन्ति. पटिगणन्ति ग्रहण करतात. कसं? पटी, खूप चांगल्या प्रकारे पूर्णपणे ग्रहण करतात. काय? यस्स आनं. यस्सानं ज्यांचं म्हणणं, ज्यांची यातना जे पूर्णपणे ग्रहण करतात, असे ह्या चक्रवाळातले 1 करोड 1 लाख चक्रवाळातले पूर्ण या ब्रह्मांडापासून अजून खूप मोठं कोटी सत सहस्रेसु या चक्रवाळातील देवता लोक आहे ना, जे बुद्धांचं ऐकतात. यस्सानं पटिगणन्ति. यांच्या वेसाली पुरे कुठे आले? ते वैशाली नगरामध्ये आले, त्या वैशाली पुरामध्ये आले. आता का आलेत? रोगा मनुष्य, रोग अमनुष्य दुर्भिक्षं संभूतं त्रिविधं भयं. आता 3 प्रकारचे भय उत्पन्न झालेले आहेत. कुठलं? रोग. एक तर रोग, बरोबर. नंतर अमनुष्य, तिथे अमनुष्य पण आलेत आपण बघितले प्रस्तावनेमध्ये. आणि दुर्भिक्षं. दुर्भिक्षं का? तर बाबा तिथे दुष्काळ पडलेला आहे खूप मोठा, दुर्भिक्षं. मग आता हे जे 3 प्रकारचे भय उत्पन्न झालेलं आहे, क्षिप्पं अंतर्धापेसी. क्षिप्पं एकदम लवकर ते नष्ट हो, अंतर्धापेसी ते संपुष्टात येऊ, नष्ट हो, ते पळून जाऊ, निघून जाऊ, असं परितं तं भणामहं. तसं परित्त आम्ही बोलत आहोत. भणामहे तसं परित्त आम्ही बोलत आहोत. पण ते आनंद या ठिकाणी सुत्त म्हणायला निघालेत, पूर्ण शहरामध्ये जात आहेत. कसं जात आहेत? आणि म्हणतायत, काय म्हणतात? यानीद भूतानी समागतानी.
समागतानी जे एकत्रित झालेले आहेत. कोण? भूतानी. वेगवेगळे प्रकारचे जे एकत्रित झालेले आहे या निध इथे इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे भूतानी खूप सारे प्रकारचे सत्व भूत या ठिकाणी भूत म्हणजे सत्व. ओके. मग ते मनुष्य असतील, देवता लोक असतील, अमनुष्य असतील. समागतानी भूमानी या भूमानी वा यानी अंतलिखे की जे ह्या भूमीवरती राहतात आणि अंतलिखे अंतरिक्ष मध्ये राहतात असे जे सगळे आहेत. सब्बेव भूता सुमना भवंतो. हे जे जितके पण आता हे जे सत्व या ठिकाणी आले आहेत, सगळे प्राणी मात्रा देवता लोक मनुष्य अमनुष्य आलेले आहेत, ते कृपा करून तुम्ही सुमना भवंतु शांत व्हा. सुमना सोमन चित्त सोमनस सहगतं ज्ञान संपयुक्तं असंखारिकं एकं ससंखारिकं एकं सोमन चित्त आहे. तसं अथोपि सक्कच्च सुनंत भासतं. तुम्ही आता काय करा, सक्कच्च एकदम आदरपूर्वक आदराने सुनंतु ऐका, सुनंतु भासतं मी काय जे काही बोलत आहे ते तुम्ही खूप आदरपूर्वक ऐका. इथे जितके पण देवता लोक अमनुष्य लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत, जे धर्तीवरती राहतात, जे अंतरिक्षामध्ये राहतात, तुम्ही सगळे तुमचं चित्त शांत करा, सुमन करा आणि नीट आदराने ऐका मी काय बोलत आहे. असं पण ते आनंद बोलतात. पुढे तस्माही भूता निसामेथ सभ्य. तस्माही भूता चला पुढे आता म्हणून निसामेथ सभ्य की तुम्ही ऐका, नीट ऐका. तस्माही भूता हे सगळे देवता लोक आहेत, अमनुष्य लोक आहेत, तुम्ही नीट ऐका. मेत्तं करोथ मानुसिया पजाय. जे हे मनुष्य लोक आहेत ना, तुम्ही यांच्यावरती मेत्ता करा, मैत्री करा. करोथ करोथ आज्ञा देतायत, तुम्ही यांच्यावरती मैत्री करा. आज्ञार्थ आहे करोथ, तुम्ही आता यांच्यावरती मैत्री करा म्हणते आनंद बोलतायत. दिवाचरत्तोच हरंती ये बलिंग. दिवस रात्र हे लोक काय करतात, बली देतात, म्हणजे तुमच्या नावाने दान धर्म करतात, तुम्हाला नैवेद्य देतात. हरंती ये बलिंग, दिवस रात्र तुम्हाला हे लोक दान धर्म देत असतात, तुमच्या नावाने नैवेद्य देत असतात. म्हणून तस्माही रखत अपमत्ता, तुम्ही त्यांची रक्षा करा. कसं? अपमत्त होऊन, कुठल्याही प्रमादामध्ये न राहता, कुठल्याही आळसामध्ये न राहता, कुठलाही डिले न करता तुम्ही यांची रक्षा करा. शांत व्हा, नीट ऐका. हे तुमच्यासाठी दान धर्म करतात, तुम्हाला बली देतात, तुम्हाला नैवेद्य देतात, तुम्ही यांची रक्षा करा. यंग किंगची वित्तंग इधवा हुरंगवा. वित्तंग वित्तंग म्हणजे खूप महत्वाचं काहीतरी संपत्ती असेल, खजिना असेल. कुठे? यंग किंगच्या वित्तंग इधवा इथे किंवा हुरंगवा स्वर्गामध्ये. यंग किंगची वित्तंग इधवा हुरंगवा सगळेसु वा यंग रतनं पणितं. सगळेसु किंवा स्वर्गामध्ये जे काही रत्न असतील, रतनं पणितं, पणितं म्हणजे प्रणित श्रेष्ठ असं जे काही रत्न असतील, धनसंपत्ती असेल, ननो समं अथि तथागतेन, त्याची तुलना बुद्धांसोबत होऊ शकत नाही, अजिबात होऊ शकत नाही. कुठलंही काहीही कितीही श्रेष्ठ असं धन असेल, संपत्ती असेल, त्याची बुद्धांसोबत तुलना होऊ शकत नाही. इदंपि बुद्धे रत्नं पणितं, असं हे बुद्ध एक श्रेष्ठ प्रणित आहे, एक श्रेष्ठ रत्न आहे, असे या ठिकाणी पंत सांगतात. एतेन सच्चेन सुवत्ती होतो, आणि ह्या सत्य वचनाने तुमचं माझं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. यं किंची वित्तं इधवा हुरंगवा सगळेसु वा यं रतनं पणितं ननो समं अथि तथागतेन इदंपि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. खयं विरागं अमतं पणितं, खयं विरागं अमतं पणितं यदज्जगा सक्य मुनी समाहितो. यदज्जगा सक्य मुनी समाहितो, जे शाक्य मुनी आहेत समाहितो, त्यांचं चित्त समाहित झालेलं आहे, शांत झालेलं आहे, कंपोज झालेलं आहे. कसं? यदज्जगा, त्यांनी जसं एक्सपिरियन्स केलं, त्याला अनुभवलं. काय? खयं विरागं, खय ज्यांचा क्षय झालेला आहे, विराग आहे, आता चित्त कशामध्ये अटॅच झालेलं नाही. अमतं जे अमृत आहे आणि प्रणित आहे, श्रेष्ठ आहे. काय? तर असा धम्म जो बुद्धांनी एक्सपिरियन्स केला, नॉलेज केला आणि जो आपल्याला सुद्धा दिला, असा न तेन धम्मेन समत्थिकिंची, आणि त्याच्यासारखं अजून कुठला धम्मच नाहीये, कुठलं ज्ञानच नाहीये, असा धम्म. हे धम्माचं एक गुण आहे. सक्य मुनी समाहितो, बुद्धांचं मन शांत झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, कंपोज झालेलं आहे. कशामुळे? हा उत्तम धर्मामुळे. असं धम्म आहे, असं हे नॉलेज आहे जे बुद्धांनी डिस्कव्हर केलं आणि नंतर आपल्याला दिलं. या धम्मासारखं कोणीच नाहीये. हे जे रत्न आहे, हे धम्माचं जे रत्न आहे, प्रणित आहे, श्रेष्ठ आहे. आणि ह्या सत्यवचनाने तुमचं मंगल हो. एतेन सच्चेन सुवत्ती होतो. यंग बुद्ध सेट्टो परिवण्णई सुचिन. बुद्ध सेट्टो जे बुद्ध आहेत, श्रेष्ठ आहेत,
त्यांनी ज्याला यंग परिवर्णही सुचिंग, बुद्धांनी ज्याला सुचिंग एक शुद्ध मानलेला आहे, परिपूर्ण मानलेला आहे, बेस्ट मानलेला आहे. काय? परिवर्णही, खूप चांगल्या प्रकारे, हे खूप छान आहे, खूप सुंदर आहे, परिपूर्ण आहे. आता हा शब्द खूप मोठा आहे. समाधी मानंतरी कैय माहू, पण याच्यामध्ये 4 शब्द आहे. जेव्हा तुम्ही पाली शिकाल, संधी शिकाल, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही शब्दाची फोड करू शकाल. समाधीं, समाधीं आंतरिक ऐय आहू. त्याचा अर्थ असा की बुद्धांनी ज्याला बेस्ट मानलेलं आहे, प्युअर मानलेलं आहे, अशी जी समाधी आहे ही कशी आहे? आंतरिक. आंतरिक म्हणजे तत्काळ तुम्हाला फळ देणारी आहे. बुद्धांचा धम्म स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्तिको. इथेच बघा, अभ्यास करा, एक्सपिरियन्स करा, प्रॅक्टिस करा आणि एक्सपिरियन्स करा. इथला इथे बघा, एहि पस्तिको औपनय्यको. ठीक आहे, तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाणार आहे, असा जो बुद्धांचा धम्म आहे ना, जी बुद्धांची साधना आहे, जी बुद्धांचं ज्ञान आहे, धम्म, हा कसा आहे की तुम्ही कराल आंतरिक, तुम्हाला तात्काळ फळ देणार आहे. ऐंगाहू, इतर दुसऱ्या कुठल्याही समाधीसारखा, इतर दुसऱ्या कुठल्याही धम्मासारखा, धर्मासारखा, नॉलेज सारखं नाहीये ज्याला बुद्धांनी श्रेष्ठ मानलेलं आहे. इदंपि धम्मे रतनं पणितं, की या धम्मासारखा दुसरा कोणीच नाहीये. हे नॉलेज जे बुद्धांचं आहे, जो बुद्धांची शिकवण आहे, बुद्धांचा धम्म आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाहीये. हे एक बुद्धांच्या धम्माचं गुण आहे. यं बुद्ध सेठ्ठो परिवण्णै सुचिं समाधी मानंतरी कैयाहू समाधीना तेन समो न विजयते इदंपि धम्मे रतनं पणितं. ये पुग्गला अट्ठसतं पसथा चत्तारि एतानि युगानि हुन्ति ते दक्षिणेया सुगतस्स सावका एतेषु दिनानि महाफलानि. आता बुद्ध म्हणतात की जे, आम्ही खाल्लं सुरू करतो, एतेषु दिनानि महाफलानि, की अशा लोकांना दान देणं फार महाफळदायी असतं. म्हणजे त्यांना पण दान दिलं तर आपल्याला महापुण्य भेटतं. तर कोण अशी लोक आहेत? ते दक्षिणेया सुगतस्स सावका, सुगतस्स जे बुद्धांचे श्रावक आहेत, दक्षिणेया त्यांना तुम्ही दान धर्म दिला पाहिजे. दक्षिणेया ज्याला आपण दान धर्म दिला पाहिजे, तो कोणाला? ये पुग्गला अट्टसतं पसत्था, ये पुग्गला अट्टसतं पसत्था, ज्या व्यक्तींची प्रशंसा केली गेलेली आहे. पसत्था कसं? अट्टसतं, असे ते 8 लोक आहेत. कसे? चत्तारि एतानि युगानि हुन्ति, 8 लोक आहेत, पण त्यांची 4 जोडी होते. बरोबर, 4 जोडी होते. कुठले? स्वतापन्न मग्ग स्वतापन्न फल, सगदागामी मग्ग सगदागामी फल, अनागामी मग्ग अनागामी फल, अरहंत मग्ग अरहंत फल. अशा प्रकारे स्वतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत यांचा मार्गावरती असणारे आणि ते फळ प्राप्त असलेले, असे हे 4 लोक, 8 लोक आहेत. तेच आहे हे अट्टसतं पसत्ता चत्तारि एतानि युगानि हुन्ति. अशा लोकांना, जे स्वतःपन्नाच्या मार्गावरती आहे, पासून तर त्याला निब्बाणाची अवस्था प्राप्त झालेली आहे, जो अरहंत झालेला आहे, अशा लोकांना दिलेलं दान हे महाफलदायी असतं. हे सुपयुक्ता मनसा दळलेन, की ज्या लोकांनी, ये सुपयुक्ता, ज्यांनी आपलं मनाला दळलेन, दृढ करून टाकलंय, आणि कशामध्ये त्यांनी युक्त केलंय, त्याला लावून टाकलंय मनाला. कशामध्ये? गौतम शासनम्ही, ज्या लोकांनी आपल्या चित्ताला बळकट करून, स्ट्रॉंग करून, गौतम शासनम्ही, गौतम बुद्धांच्या या शासनामध्ये त्यांनी सुपयुक्त, स्वतःला त्यामध्ये गुंतून टाकले, अटॅच केलंय, की या धम्मामध्ये ते आरूढ झाले. कसे? निक्कामिनो, निक्कामिनो, कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही भोगामध्ये, जे आपले 6 इंद्रिय आहेत, त्यांचे जे आयतन आहे, त्यांचे जे ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आता ते निक्कामिनो झालेत. त्यांना अजिबात इंटरेस्ट नाहीये की ह्या इंद्रियाचं हे आयतन आहे, हे त्याचं ऑब्जेक्ट आहे, त्याच्याबद्दल राग नाहीये, त्याच्याबद्दल अटॅचमेंट नाहीये. अशा प्रकारे ह्या लोकांनी त्यांचं मन, त्यांचं चित्त खूप कठोर करून, खूप बळकट करून, खूप दृढ करून बुद्धांच्या शासनामध्ये लावलेलं आहे. मग त्यांनी काय केलं? ते पत्ती पत्ता, जे काही आहे ना, पत्ती म्हणजे जे प्राप्त केलं पाहिजे, काय? निब्बाण. पत्ती म्हणजे जे प्राप्त केलं पाहिजे, निब्बाण. पत्ता, त्याला त्यांनी प्राप्त केलं. कसं? अशा प्रकारे चित्ताला बळकट करून, स्ट्रॉंग करून, बुद्धांच्या शासनामध्ये ते सगळ्या जे कामभोग आहेत त्याच्यापासून विरक्त होऊन त्यांनी हे प्राप्त केलं. अमतं विगह्य, अमृत असं त्यांनी प्राप्त केलं. कसं प्राप्त केलं? लद्धा मुधा निभूतीं भुंजमाना, एकदम आरामात, एकदम खूप चांगल्या प्रकारे भुंजमाना, त्याचा आनंद घेत आहेत. चित्ताला कठोर, चित्ताला बळकट करून त्यांनी हे सगळं केलं आणि निब्बाणाला पोहोचले, आणि त्याचा ते आता आनंद घेत आहेत.
असा हा संघ आहे. इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवती होतो. आता याची गाथा खूप महत्वाची आहे. खूप इथे मस्त उदाहरण दिलंय, सिमिली दिली, एक उपमा दिली आहे. यथ इंद खिलो पठवीसितो सिया. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या नगराची एंट्री असायची, तिथे गेट असायचं आणि तिथे त्या नगराचा एखादा खंबा लावलेला असायचा, पोल लावलेला असायचा, ठीक आहे. जसं सम्राट अशोकाचे आपल्याला खूप सारे पिलर सापडतात, तशा प्रकारे त्यात इंद खिलो, तो जो पिलर आहे ना, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्या मातीमध्ये, जमिनीमध्ये गाडलेला असायचा. पठिभी सितो सिया. चतुर्भी वातेही असंपकंपियो. चारही दिशांनी जर हवा येत असेल ना, तरी तो हालत नाही. बरोबर स्ट्रॉंग असतो, फॉर्म असतो, हालत नाही. कितीही वादळ आलं तरी तो हालत नाही. तसंच तथा उपमम, तशीच उपमा, तशीच सिमिली सपुरीसंग वदामी. तशीच उपमा आपण एखाद्या सपुरुषाला देऊ शकतो. कसं? यो अरिय सच्चा आणि अवेच्य पसते. जो अरिय सच्चा आणि अवेच्य पसते. अरिय सत्य किती आहे? आर्य सत्य किती आहे? 4. बरोबर. त्यांना कसं बघतो? अवेच्य, पूर्णपणे, पूर्ण 360 डिग्री मध्ये कसा बघतो? पण तुमच्या माझ्यासारख्या रट्टा मारून नाहीये. आपल्याला पाठ आहेत काय? मला कमेंट मध्ये सांगा कोणते 4 गोष्टी आहेत. त्या पाठ केलेल्या नाहीये, रट्टा मारलेला नाहीये. तर त्याला स्वतःच्या अनुभवातून बघितलेलं आहे. समाधी विपස්සना करून, आनापान विपස්සना करून त्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज आलेलं आहे. पहियमधनं बघितलेलं आहे 4 आर्य सत्यांना. अशाच व्यक्तीला आपण सबपुरीसंग म्हटलं पाहिजे, असं म्हणतात त्या ठिकाणी, की जो अजिबात हालत नाही, असंपकम्य. कितीही वारा वादळ येऊ द्या, कितीही तुम्हाला आयतन येऊ द्यात, छंद येऊ द्यात, आणि तुम्ही हलत नाही, तुम्ही कुठलेही अकुशल कर्म करत नाही. इदंपि संघे रतनं पणितं. हे संघाचं एक प्रणित असं रत्न आहे. संघ एक असं एक श्रेष्ठ रत्न आहे, त्या ठिकाणी सांगतात. ये अर्य सच्चानी विभावयन्ते. ये जे लोक अर्य सच्चानी, 4 आर्य सत्यांना, विभावयन्ते, खूप चांगल्या प्रकारे बघतात, एक्सपिरियन्स करतात. कसं? कसं? गंभीर पय्येन. आता गंभीर पय्यवाला कोण आहे? गंभीर पय्ये, ज्याची पय्या, ज्याची प्रज्ञा सगळ्यात श्रेष्ठ असेल, कोण? बुद्ध. गंभीर पय्येन बुद्धांनी सुदेशिताने, बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला धम्म सांगितलाय. स्वाख्यातो, सुआख्यातो, खूप चांगल्या प्रकारे भगवंतांनी धम्म सांगितलाय. हुशारपेक्षा हुशार व्यक्तीला समजेल आणि बालपेक्षा बालिश व्यक्तीला सुद्धा समजेल, असा धम्म आहे. अशा प्रकारे गंभीर पय्येन बुद्धांनी सुदेशिताने तसा धम्म सांगितला आहे. ते लोक आर्य सच्चा आणि विभावयन्ते. तर ते ज्यांनी धम्माला समजलेलं आहे, 4 आर्य सत्यांना ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे, ते किंचापी ते होंती भुसंग पमत्ता. पमत्ता, ते किती पण प्रमत्त झाले, प्रमादामध्ये गेले, ते लोक ज्यांनी 4 आर्य सत्यांना एक्सपिरियन्स केलेला आहे किंवा निब्बाणाच्या मार्गावरती आहेत, त्यांच्यामध्ये कितीही प्रमाद आला तरी पण न ते भवं अठ्ठम आदियन्ते, तरी सुद्धा त्यांचा 8वा जन्म होणार नाही, इतकी गॅरंटी धम्म देतो. ठीक आहे. तर तुम्ही ह्या आर्य सत्याला खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स केलेला आहे, तर म्हणजे ऍटलिस्ट सोप्या भाषेत, की ते जेव्हा स्वतःपन्न मग्गावरती पण असतात तरी त्यांचा 8वा जन्म होत नाही. ठीक आहे. 7व्या जन्मामध्येच त्यांना निब्बाण मिळून जातं. असं आहे संघ. इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवती होतो. आता आपण हे सगळे आर्य सत्य फक्त तोंडपाठ आहेत. कधीतरी असा वेळ येऊ की हे आर्य सत्य आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू, ध्यानाच्या मार्गातून समजू. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आलेले आहात, तुमची श्रद्धा आहे बुद्धांच्या धम्मामध्ये, बुद्धांमध्ये, संघामध्ये. कधीतरी अशी वेळ येईलच की जेव्हा हे 4 आर्य सत्य आपण आपल्या विपश्यनेतून, आपल्या ध्यान भावनेतून याला समजू, आणि ते शेवटचं जे फळ आहे, जे तुम्हाला मला नक्कीच प्राप्त होईल. साधुकार आहे. आता या ठिकाणी आपण बघूया, सहावस्स दस्सन संपदाय. सहावस्स, सह एव अस्य, त्या व्यक्तीचं ज्याने दस्सन संपदाय, ज्याने धम्माला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे. तेच आता ही संघाची गोष्ट आहे. चितंग, ओके. ज्याने हे 4 आर्य सत्यांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे, जो आता मग्ग फलावरती आहे. तर सहावस्स दस्सन संपदाय, त्याला दर्शन झालेलं आहे, पूर्णपणे त्याने बघितलेलं आहे. त्याचे तयस्सु धम्मा जहिता भवन्ति. त्याचे 3 धम्म आहेत, 3 गोष्टी आहेत, जहिता, संपून जातात, नष्ट होतात. कोणते? सकाय दिट्टे, विचिकिच्छा आणि सीलपतम. 10 संयोजन आहे, त्याच्यापैकी पहिले 3 जे काढल्यानंतर किंवा निघत असतानाच तुम्ही स्वतःपन्न मार्गावरती जातात. हेच संघाचे विशेषण आहेत, की संघ जेव्हा, जो स्वतःपन्न मार्गावरती आहे, जेव्हा तो त्या मार्गावरती असतो, तेव्हा त्याचे हे 10 संयोजनापैकी पहिले 3 संयोजन कमी कमी होत जातात.
नाहीशी होत जातात तेव्हा तो मार्गावरती असतो. ठीक आहे. जेव्हा त्याने धम्म समजला आहे, 4 आर्य सत्यांना एक्सपिरियन्शियल नॉलेज वरती समजलेलं आहे, अनुभवातनं समजलेलं आहे, तेव्हा हे 3 गोष्टी निघतात. मग काय होतं, जेव्हा हे तिघी गोष्टी निघतात तेव्हा काय होतं, तो स्वतःपन्न मग्गावरती आहे. मग चतुही पाये हिच विप्पमुत्तो छछाबिठाना आणि अबब्बू कांतू. आता तो निब्बाणाची डुबकी त्याला 100% लागणार आहे. त्याचा 8वा जन्म होणार नाहीये. असा व्यक्ती काय करतो, कितीही प्रमाणामध्ये असला तरी पण तो कुठलेही पाप कर्म करत नाही. तर खालचे जे 4 योनी आहेत अपाय भूमीमध्ये चतुही अपायेही खाल. आता आपण मनुष्य लोक आहोत, 31 प्रकारचे लोक आहे. आपण आता 5व्या माळ्यावरती आहोत असं समजू. आपल्या खाली हे अपाय भूमी आहे. म्हणजे मनुष्यांपेक्षा खालच्या भूमीमध्ये, अपाय भूमीमध्ये तो जाणार नाही. बुद्ध कुठे आहेत? बुद्ध आहे लोकविदू. 31 प्रकारच्या बिल्डिंगला, या माळ्याला पूर्ण बुद्ध दुरून बघतायत. असे बुद्ध आता 31 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये नाही राहत. आपण 5व्या माळ्यावरती आहे. अपाय भूमी 4थ्या माळ्यापासून खालपर्यंत आहे, निर्यापर्यंत आहे. तिथे यांचा जन्म होत नाही. 5वं किंवा त्याच्यावरती. ठीक आहे. तिथे ते जात नाही. बरोबर का? कारण की त्यांनी ह्या 4 आर्य सत्यांना, बुद्धांचा धम्माला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. त्यांना एक फळ प्राप्ती झालेली आहे. पुढे छछाबिठानाने अबभो कांतू, जे 6 प्रकारचे एक गंभीर कम्म आहे, गंभीर गोष्ट आहे, ते कधीच करू शकत नाही किंवा त्यांच्याकडनं होतच नाही. कुठल्या गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला ह्या जन्मामध्ये अजिबात स्वतःपन्न किंवा अनंत प्राप्ती होत नाही? ते केल्यानंतर तुम्ही सरळ नरकामध्येच जाणार आहात. कुठली गोष्ट येते? खूप लोक आहेत, बुद्धांच्या काळामध्ये त्यांनी अशा गोष्टी केल्या आणि ते सरळ नरकामध्ये गेले, निर्यामध्ये गेले, किंवा कोणाला स्वतःपन्न फल प्राप्ती झाली नाहीये. आपण भविष्यामध्ये बघूया, खूप सारे उदाहरणं आहेत. कुठल्या 6 गोष्टी आहेत त्या? एक, माताची हत्या करणे. माताची हत्या केलेला व्यक्ती कधीच निब्बाणाला जाऊ शकत नाही त्याच जन्मामध्ये. म्हणून भगवान बुद्ध कारुणिको, करुणामय भगवान बुद्ध जातात कोणाला वाचवायला? अंगुलीमालाने 999 हत्या केलेल्या असतात, एक हत्या बाकी असते. त्याची आई त्याला भेटायला येत असते. बुद्धांना वाटतं, अरे जर याने त्याच्या आईची हत्या केली तर ह्या जन्मामध्ये तो स्वतःपन्न सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध जातात त्याला वाचवायला, की अंगुलीमालाकडनं जर त्याच्या आईची हत्या झाली तर ह्या जन्मात तर अजिबात त्याला शक्य नाहीये ऍटलीस्ट स्वतःपन्न होणं. बुद्ध जातात, आईची हत्या तर होता होता राहतेच. बुद्ध जातात, बुद्ध कन्वर्ट करतात, भिक्षू बनतो, नंतर अंगुलीमाल बनते, अरंत बनतात, साधुकार आहे. असे आहे कारुणिक बुद्ध. आईची हत्या, पिताची हत्या. कोणी केली पिताची हत्या सांगा? सामान्य बलसुत्तामध्ये राजगृहाचा राजा कोण? बिंबिसार, त्याचा मुलगा. त्याच्या मुलाच्या बोलण्यावरनं त्याची हत्या झाली. पितुहत्या झाली. ओके, पिताची हत्या झाली. सामान्य बलसुत्तामध्ये इतका हुशार व्यक्ती असतो अजातशत्रू, त्याला सगळं समजून जातं आणि शेवटी कन्फेस करतो बुद्धांसमोर की भगवंत, माझ्याकडनं माझ्या वडिलांची हत्या झाली. कन्फेस करतो, सुद्ध ऐकतो, जातो, सकाळ झालेली असते, जातो. बुद्ध म्हणतात, भिक्षू नो, हा अजातशत्रू इथे आता स्वतःपन्न झाला असता, पण नाही झाला. का? त्याने एक खूप मोठं भयंकर कर्म केलंय. त्याने त्याच्या पिताची हत्या केली आहे. तो तिथल्या तिथे स्वतःपन्न झाला असता. फक्त देवदत्ताच्या वाईट संगतीमध्ये येऊन त्याने असे कामं केलेत. ठीक आहे, ती त्याची प्लॅनिंग होती, पण शेवटी स्वतःपन्न नाही झाला अजातशत्रू. ठीक आहे. नंतर आहे अरहंताची हत्या करणं, हे तिसरं कर्म आहे. चौथं, बुद्धांचं रक्तपात करणं. कोणी केला रक्तपात? फार मोठा एक दगड फेकला होता, कोणी? देवदत्ताने. तर दगडाचा एक तुकडा येऊन बुद्धांच्या अंगठ्याला लागला, रक्तस्राव होऊ लागला. बुद्धांच्या शरीरातून रक्त काढणे. बापरे, इतकं महाभयंकर पाप. शेवटी कुठे गेला देवदत्त? कुठे गेला? त्याला पश्चाताप होऊ लागला, बुद्धांना भेटायला जाऊ लागला. आग होऊ लागली शरीरामध्ये. मी पाण्यामध्ये जातो, थोडी आंघोळ करतो, शांत होतो. जसा पाय त्या खाटेवरनं ठेवतो खाली, जमीन फाटते, निर्यामध्ये जातो. नंतर संघभेद करणे, हे एक कारण आहे. आणि नंतर आहे मिथ्या दृष्टीच्या लोकांच्या संघामध्ये जाणं. बरोबर, साहजिक असे लोक जे असतील त्यांना साहजिकपणे ह्या जन्मात तरी निब्बाणाची डुबकी लागत नाही, स्वतःपन्न मग्गप्पन सुद्धा भेटत नाही. असे हे छछाबिठाना आणि अभवकांतू, ज्या श्रावक संघाने बुद्धांचा धम्म समजलेला आहे, एक्सपिरियन्स मधून, विपश्यनेच्या माध्यमातून ज्यांनी समजलेलं आहे, काय 4 आर्य सत्य, ते असे कुठलेच अकुशल कर्म करू शकत नाही. म्हणून ते मनुष्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. असे अकुशल कर्म 6 प्रकारचे करू शकत नाही. मी पुढच्या टेस्ट मध्ये विचारले 6 कुठले. ठीक आहे.
करू शकत नाही. हेच आहे बुद्धांचे संघ, जे श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ रत्न आहे. एतेन सच्चेन सुवत्ती होतो. आणि या सत्यवचनाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. आता हे जे आर्य श्रावक आहेत, किंचा पिसो कम्मं करोती पापकं. आता या जे स्वतःपन्न मग्गावरती आहे किंवा निब्बाणाची त्यांना प्राप्ती झालेली आहे, असे लोक कुठलंही पाप कर्म जर त्यांच्याकडनं झालं, जाणता अजाणता, अजाणताच असेल, ठीक आहे, जाणता तर करू शकत नाही, तसं चित्तच नाहीये त्यांचं. आता चित्त चैतसिका रूप निब्बाण अभिधम्मता संघामध्ये आपण पुढे शिकूया. असं चित्त असतच नाही, जे काही स्वतःपन्न मग्गावरती जे चित्त असतं ते कुठलं पाप कर्म करू शकत नाही. कायेन वाचा उदचेतसा, काया वाचा किंवा मनाने सुद्धा असं कुठलं पाप कर्म होत तर नाहीच. पण जर झालंच, अभभोस तसं पठिच्छदाय, आपल्याकडनं काही पाप कर्म झालं तर कदाचित आपण सांगणार सुद्धा नाही, बरोबर, कन्फ्युज सुद्धा करणार नाही. पण ह्या उच्च स्तरावरती पोहोचलेला व्यक्ती त्याला आपोआप त्याला एक्सेप्ट करतो, तो त्याला लपवू शकत नाही. असं चित्त शुद्ध निर्मळ झालेलं असतं की तो लपवू शकत, ते अजिबात लपवू शकत नाही. अभब्बता दिठ्ठ पदस्व बुद्धा, आणि काही असेल ना ते लगेच सांगून देईल. असा हा बुद्धांचा संघ आहे. हे जे गुण आहे, हे जे श्रेष्ठ पणित आहे, रत्न आहे, संघ हे रत्न आहे. येते न सच्चे ना सुवत. त्या ठिकाणी बुद्ध खूप चांगल्या प्रकारे एक उपमा देत आहेत किंवा एक उदाहरण कसं देत आहे. समजा समजा की आपल्याकडे आता थंडी संपली आणि एक आता हलकसं ऊन पडायला सुरू झालंय. जशी झाडांची, फुलांची, रोपांची वाढ होते, समजा अजून उन्हाळा आलेला नाहीये, सुरुवात आहे, झाडं मोठे होत आहेत, एकावरती एक पाने मोठे मोठे होत जातात आणि ते शिखरावरती जातात हळूहळू. एक कुठलं तरी असतं पान जे बरोबर जात असतं. तसं वनप्पगुंबे, वनामध्ये, झुडपांमध्ये, झाडांमध्ये यथाफुस्ती तज्ञ, जे बरोबर घेऊ लागले, नवीन नवीन पाने येऊ लागले आणि ते शिखरावरती जाऊ लागले, उंच होऊ लागले. तसंच कसं गिंभान मासे, अजून उन्हाळा आला नाहीये, येणार आहे, त्याच्या आधी पठमस्म गिम्मे, उन्हाळ्याच्या आधी जेव्हा असं होतं, ही उपमा आहे की जेव्हा ते रोप किंवा ते झाडाच्या नवीन नवीन पालवी फुटत ते बरोबर जात असतात, तसंच तथ उपमंग, त्याचीच उपमा देतो कोणाला, धम्म वरंग अदेसेई, त्यालाच धम्म वरंग म्हटलं गेलं पाहिजे, ज्याने निब्बान गामिंग परमंग हिताय, ज्याने निब्बानाचा साक्षात्कार केलेला आहे, असे जे या सगळ्यांच्या वरती पोहोचलेले आहे. कोण? धम्मवरंग कोण आहे? बुद्ध. इदंपि बुद्धि रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. आता या ठिकाणी सगळे एका प्रकारे विशेषण आहे बुद्धांचे. कसं? अनुत्तरत्व आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुखतो लोकविधो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती. पाठ आहे, पाठ नसेल तर पाठ करा. धम्म वरंग अधिसेई, काय? अनुत्तरो, वरो, जे श्रेष्ठ आहे, वर आहे, श्रेष्ठ आहे. वरयू, वर म्हणजे जे श्रेष्ठ आहे, यू म्हणजे जो जाणतो, वरयू, वेदयू, सब्बयू, धम्मयू, तो धम्माला जाणतो, सब्बयू जे सगळ्याला जाणतो, वेदयू, वेद म्हणजे काय? ज्ञान, जे वेदाला जाणतो, वरयू जे श्रेष्ठ आहे त्याला जाणतो, असा वरयू कोण? बुद्ध आहे. वरदो ज्यांनी हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे, आणि वराहरो सोबत घेऊन जातो, त्या श्रेष्ठ गोष्टीकडे घेऊन जातो, असं कोण? अनुत्तर बुद्ध. धम्मवरंग आहे जे, त्यांना आपण धम्मवर म्हणतो. हे बुद्ध एक रत्न आहे, एक श्रेष्ठ प्रणित असं एक रत्न आहे. आणि ह्याच वचनाने, या सत्य वचनाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. मग आता हा संघ आता ह्या मग्ग फलावरती लागलेला आहे. पुढे काय होतं मग? खिणं पुराणं नवनत्ती संभव. विपश्यना करत असताना आपण मागच्या जन्मांचे जे अकुशल कर्माचे जे संखार असतात ते वर येतात, त्याला आपण जसं ते तसं बघतो, पय्येमध्ये बघतो, नष्ट होत जातात. खिणं पुराणं, मागचे जुने सगळे जे आहेत ना किलेस, संखार, ते नष्ट करून टाकलेलं आहे. आणि आता असं चित्त नाहीच आहे. आता स्वतःपन्न मग्गापासून असे चित्त असतात की जे कुठलं अकुशल कर्म करू शकत नाही. नवं नत्ती संभवं, आणि नवीन कुठलं कर्म बनतच नाहीये, म्हणजे न्यूट्रल झालाय, बरोबर ना, निगेटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रल झालाय, म्हणजे झिरो, बॅलन्स झिरो झालाय. आता निब्बाणच आहे. विरक्त चित्ता आयतिके भवस्मी, चित्त विरक्त झालंय कशामध्ये? आयतिके भवस्मी, भविष्यामध्ये जे काही होणार आहे, काहीतरी व्हायला पाहिजे, जी अटॅचमेंट आहे, राग आहे, त्या सगळ्या गोष्टींपैकी आता चित्त विरक्त झालेलं आहे, निघालेलं आहे. आता कुठलाच इंटरेस्ट नाहीये.
भविष्यामध्ये हे व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, अशी इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. कुठलीच अटॅचमेंट नाहीये, त्यातून निघालेला आहे विरक्त चित्त, त्यातून पूर्णपणे निघालेलं आहे. नंतर ते क्षीण बीजा जे बीज आहे ना, त्याच्यामध्ये आता काहीच नाहीये. ते बीज निब्बाणाचं बीज आहे समजा, ते बीज आता निब्बाणाला गेलंय, ते कुठलाही आता परत जन्म घेऊ शकत नाही. अविरुळी छंद आपले जे 6 इंद्रिय आहेत त्यांचे छंद आहेत, त्यांचे ऑब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये अजिबात छंद नाहीये, अजिबात इंटरेस्ट नाहीये. काही दाखवा, काही ऐकवा, अजिबात इंटरेस्ट नाही, अविरुळ, त्यातनं एकदम निरागस झालेला आहे, अजिबात इंटरेस्ट नाहीये. असं ते क्षीण बीज चित्त आहे. आता निबंती धीरा यथा यं प्रदीपो, जसा एखादा दिवा विझतो ना, तिथे तेल आहे आता, ना वात आहे, ना अग्नी आहे, तशाच प्रकारे हा धीरो, याने आपल्या चित्ताला कठीण करून, दृढ करून धम्माच्या मार्गावरती लागला. शील समाधी पय्येचा अभ्यास केला, आनापान केली, विपश्यना केली, 4 आर्य सत्य खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले, निपानापर्यंत गेला. जो अपाय भूमीमध्ये जाणार नाहीये, त्याचा 8वा जन्म होणार नाहीये, असा व्यक्ती आता निब्बंती, जो आता निपानाला गेलाय. कसा गेलाय? तसा दिवा विझला, काहीच उरलं नाही, ना तेल उरलंय, ना वात उरलीये, ना अग्नी उरलीये, काहीच उरलं नाहीये, असा हा संघ आहे. आणि हे संघ रत्न आहे. इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. अशाच प्रकारे यानी भूतानि समागतानि भूम्मानि वा यानीव अंतलिख्य तथागतं देव मनुष्य पूजितं. तथागत आहे ना, ते देव आणि मनुष्यांपासून पूजित आहे. देव मनुष्य त्यांची पूजा करतात. बुद्धं नमस्ताम सुवत्ति होतु, धम्मं नमस्ताम सुवत्ति होतु, संघं नमस्ताम सुवत्ति होतु. असे बुद्ध धम्म संघ जे देवता आणि मनुष्य या दोघांपासून जे पूजित आहे. आर्य श्रावक संघ जो आहे तो स्वतःपणे मग्ग पासून निब्बाण फलापर्यंत गेलेला आहे. असे जे 8 लोक आहेत, ते सुद्धा बुद्ध धम्म संघाची नमस्कार करतात, त्यांची पूजा करतात. अशा बुद्ध धम्म संघाला नमस्कार करून तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता हे रतनसूत्र बघितलं. फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. नक्कीच माझ्या शिकवण्यामध्ये थोडीफार कमतरता असेल तर आपण सुद्धा अभ्यास करावा, याचा अर्थ बघावा आणि खूप चांगल्या प्रकारे हे सूत्र तर पाठ असलंच पाहिजे. फार मोठं सूत्र थोडंसं पाठ असलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण परित्राण घेत असतो तेव्हा तेव्हा हे आपल्या कानावर पडत असतो. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ऐकाल, तुम्हाला काही काही शब्दांचा अर्थ समजेल आणि खूप मदत होईल हे समजायला. बघा, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आलेले असाल, ठीक आहे, तुम्ही आता धम्मश्रवण करताय, बुद्धांचा धम्म ऐकताय, मला ऐकत नाहीये, तुम्ही बुद्धांचा धम्म ऐकताय, तुम्ही तुमची एक पारमी पूर्ण करतायत, ठीक आहे, आणि कुशल कर्म तुम्ही करणार आहात. या कुशल कर्मामुळे, माझ्या आणि तुमच्या कर्मामुळे कधी ना कधीतरी कुठल्या तरी बुद्धांकडनं निघालेला धम्म आपल्या कानावरती पडेल आणि आपण निब्बाणापर्यंत जाऊ. हीच तुमची माझी इच्छा असेल, बरोबर? ती नक्की पूर्ण होईल. आपण मार्गावरती आहोत, जरी अजून स्वतःपण मग्न नसेल, पण मार्गावरती आहोत. तो काळ कधी ना कधी येणारच आहे, कारण की बुद्धांचा धम्म कानावर पडणं खूप रेअर आहे. खूप क्वचितच ह्या गोष्टी होतात, खूप याचे चान्सेस कमी असतात, दुर्लभ आहे बुद्धांचा धम्म ऐकणं, बुद्धांचा धम्म बोलणं, बुद्धांचा धम्म कानावरती येणं आणि तो आवडणं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणं, श्रद्धा होणं. इथपर्यंत व्हिडिओ बघत आले आहात, इतका मोठा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलेले आहात, मोठमोठे प्रवचन बघत आलेले आहात, खूप श्रद्धा आहे, साधुकार आहे या गोष्टीचा, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे या ठिकाणी आलेत, हा व्हिडिओ आपण बघत आहोत. बुद्ध धम्म संघाच्या या गुणाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला अजून काही सूत्र शिकायचे असतील तर आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. काही सूचना असतील कमेंटमध्ये सांगा, काही प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा. भविष्यामध्ये अजून आपण खूप सारे सूत्र शिकणार आहोत, खूप साऱ्या जातक धम्मपद अट्टकथांवरती आपण भाष्य करणार आहोत, शिकणार आहोत, खूप काही समजून घेणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बुद्धांचा धम्म थोडासा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याकडनं जर काही चुकी झाली असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. हा धम्म ऐकून तुम्हाला आवडला असेल, सूत्र ऐकून तुम्हाला आवडलं असेल तर साधुकार द्यावा, खूप सारी मित्या द्यावी. आपल्या सगळ्यांचं मंगल हो, तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांना निब्बाण लाभो. साधू साधू साधू.